एकतर रोजगार हमी योजनेतून म्हणजे राज्याच्या रोजगार हमी योजनेतून पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं कसे करता येईल, नाही पूर्ण मजुरी देता येईल तर 50% तरी दिल्या गेली पाहिजे, हा एक विषय महत्त्वाचा झालेला आहे। आणि दिव्यांग बांधवाच्या बाबतीत तर या दोनही विषयावर दिव्यांग आणि शेतकरी या विषयावर चर्चा झाली आणि त्यांचं निवेदन पण आम्ही त्यांना दिलं, तर त्या संदर्भात ते विचार करेल। तुम्ही म्हटलं होतं जाताना की 1 सप्टेंबरपर्यंत तुम्ही मुदत दिलेली आहे, 1 सप्टेंबर नंतर तुमचा जो काही निर्णय होईल। आता शरद पवार साहेबांची भेट झालेली आहे, निर्णय तोच आहे का बदलला आहे? नाही, इतका कसं आहे तर एवढे मोठे प्रश्न कसं आहे, हा काही सीटा वाटपाबाबत थोडं बसलो आहे आम्ही, ह्या मुद्द्याचा विषय, मुद्दे महत्त्वाचे आहे। मी तुम्हाला वारंवार सांगतो का शेतकरी, मजूर, दिव्यांग, कष्टकरी याच्याशिवाय आमच्या डोक्यात काहीच नाही। ते एकदा फिट झालं का मग आम्ही राजकीय विचार करू। तुम्ही आज जी भेट घेताय त्यामुळे काही संकेत वेगळे देत होते, कारण पवारांची भेट घेणं काल ज्या पद्धतीने कालचा मोर्चा तुमचा आणि आज तुम्ही घेतलेली भेट, काही वेगळे संकेत तुम्ही संकेत देत नाही आहे आम्ही। या मुद्द्याचं आम्ही राजकारण करतो आहे, हे राजकीय मुद्दे झाले पाहिजे, हे चर्चेला आले पाहिजे, हल्ली येत नाही। जाती धर्माचेच मुद्दे काय येतं चर्चेला, माझ्या दिव्यांग बांधवाचं काय येत नाही, शेतकऱ्याचे मुद्दे काय चर्चेला येत नाही, मजुराचे काय येत नाही, तो हॉटेलमध्ये काम करणारा कामगार असेल, कंपनीत काम करणारा कामगार असेल, तो एसटी चालक असणार, आमचा होमगार्ड असेल, अंगणवाडी सेविका असेल, कर्मचारी असेल लहान, तर हे मुद्दे चर्चेला आले पाहिजे ना। प्रकल्पग्रस्त आहे, शहीद परिवार आता त्यांना पहिले जमीन भेटत होती ते भेटत नाही, तरी हे जे खरेखुरे मुद्दे आहे त्या संदर्भात चर्चा। ठीक आहे एकच मिनिट, तुम्ही पवार साहेब सत्तेमध्ये नाही आहेत, केंद्रात पण आणि राज्यात पण, आणि त्यांच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये ते विषय झाले पाहिजे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।